रोजच्या आहारामध्ये आपण दह्याचा वापर या ना त्या कारणाने करतच असतो. पण हे असं इतकं मस्त घटसर दही, डेअरीसारखं दही बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. ज्यामुळे हे असं इतकं मस्त घटसर दही आपलं तयार होतं. हे दही अगदी त्याची मस्त वडी पडलेली आहे. त्याला जरासुद्धा पाणी सुटलं नाहीये. आपण नेहमी दही तर लावतो, पण त्याला बरंच पाणी सुटतं किंवा इतकं छान ते घटसर दही जमून येत नाही. बरं, ते लगेच आंबटसुद्धा होतं. यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे वडीसारखं घटसर दही आपलं घरच्या घरीसुद्धा बनवून तयार होईल. चमच्याने भांड्यातून दही काढलं तर अगदी वडीसारखं तयार होतं हे दही. चाकूने सुद्धा कट करू शकता, इतक्या छान अशा वड्या तयार होतात. हे असं परफेक्ट दही लावण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही. फक्त दूध आणि विरजण आपण वापरलेलं आहे. आता दही लावत असताना ज्या ज्या टिप्स मी येथे देणार आहे ना, त्या अगदी बारकाईने लक्षात घ्यायच्या आहेत. नमस्कार, मी ज्योती. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आता इथे स्टीलच्या पातेल्यात मी पाणी मिसळून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं पाण्याने ओलं करायचं आहे. त्यामध्ये आता फुल फॅट क्रीम म्हशीचे दूध घेतलेले आहे. दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता. असं काही नाही की म्हशीचंच दूध असलं पाहिजे. तर मी 1 लिटरचं हे दूध घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल दूध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. दही लावण्यासाठी तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दुधाचं मला दही बनवायचं आहे. तुम्हाला जेवढं दही बनवायचं असेल ना, तेवढं दूध इथे घेऊ शकता. फक्त आपल्याला ज्या मी इथे टिप्स देत आहे ना, सेम त्या टिप्स वापरून तुम्हाला दही बनवायचं आहे. दूध कितीही असू द्या, कितीही दुधाचं तुम्ही दही लावलं ना, परफेक्टच होणार आहे. गरम करून घ्यायचं आहे. साधारणतः यातला हलकासा पाण्याचा अंश कमी होईल ना, एवढंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जास्त आटवत बसवायची गरज नाही. फक्त आपल्याला छान अशी खळखळून उकळी आणायची आहे. आणि जी साय आहे ती आपल्याला पूर्णपणे दुधामध्ये मिसळायची आहे. त्यानंतर गॅसवरून आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. वरती साय जमा झाली की ती पुन्हा एकदा आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे. हे पंख्याखाली तुम्ही थंड करून घ्या किंवा असंच ढवळत राहून तुम्हाला थंड करून कोमट करून घ्यायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरलाच याला हलकंसं कोमट करून द्या. आता दूध हलकंसं कोमट होत आहे, तोपर्यंत आपण एक विरजण तयार करून घेऊया. 2 चमचे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे दह्याचे विरजण टाकायचं लागणार आहे. माझ्याकडे दही होतं, त्यामध्ये मी दूध घालून हे विरजण तयार करून घेतलेलं आहे. आता दूधही आपलं कोमट झालेलं आहे. हे दूध किती कोमट असायला हवं ते मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा बोट घालतो ना, आपल्याला बोटाला हे सोसवतच, म्हणजे आपण 1 मिनिटापेक्षा जास्त बोट या दुधामध्ये ठेवू शकतो. एवढं कोमट तरी असायला हवं. पूर्णपणे गरम दुधामध्ये कधीही दही लावू नका किंवा पूर्णपणे थंड दुधाचं सुद्धा दही लावू नका. ते व्यवस्थित तयार होत नाही. हलकं कोमट दूध असेल ना, तेव्हाच याचं दही आहे ना परफेक्ट डेअरीसारखं आपलं तयार होणार आहे. ह्या 2 गोष्टींची काळजी घेतली ना तर परफेक्ट डेअरीसारखं आपलं दही तयार होणार आहे. उलट ते पेक्षाही छान घट्ट दाटसर दही तयार होतं. आता इथे तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये मी सुद्धा दही लावून दाखवते आणि स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा दही लावून दाखवते. कारण प्रत्येकाच्याच घरामध्ये असं हे मातीचं भांडं अवेलेबल असतं असं नाही. तर त्यासाठी तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा लावू शकता. परंतु जर मातीचं भांडं असेल ना तर अतिउत्तम. त्यामधलं दही आहे ना, हे अतिशय भारी लागतं टेस्टला. असं मातीचं भांडं असेल तर तुम्ही नक्की यामध्ये दही लावा.
नसेल तर काही हरकत नाही, स्टीलच्या भांड्यात सुद्धा दही लावू शकता. छान मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण ठेवून आता झाकल्यानंतर हे जे दही आहे ना, आपल्याला अजिबात उघडून बघायचं नाही. 5 ते 6 तास तरी याला आपल्याला उघडायचं नाही. स्टीलच्या भांड्यामध्ये आता आपण दही लावूया. थोडंसं दही जे आहे ना, यामध्ये ऑलरेडी ते सुद्धा व्यवस्थित आपण पसरून घेऊया आणि थोडं दूध यामध्ये सुद्धा टाकून घेऊया. ही जी पद्धत आहे ना, ही अगदी पारंपरिक योग्य पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने अजूनपर्यंत दही लावलं नसेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही दही लावून बघा. तुमच्याकडे जर पसरट भांडं असेल ना, तर पसरट भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही हे दही लावू शकता. त्यामध्ये तर अजूनच छान होतं. परंतु आता मी या भांड्यामध्ये विरजण तयार केलं होतं ना, त्यामध्ये मी आता हे दही लावणार आहे. फक्त दही लावत असताना ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ते किंवा पितळाची भांडी असताना त्यामध्ये दही कधी लावू नका. त्यामुळे दही खराब होण्याची शक्यता असते. मिक्स करायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. जर तुम्हाला दही लवकर लावायचं असेल ना, तर काय करायचं, 5 मिनिटासाठी जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ते प्रोव्हाइड करून घ्यायचं. ओव्हन बंद करायचं, त्यामध्ये हे भांडे ठेवून द्यायचे. 2 तासासुद्धा दही छान लागते. आता 6 तासानंतर आपण जे दही लावलं आहे ना, मस्त असं सेट झालेलं आहे. आता याला उलटं करून दाखवते. जरासुद्धा आपल्याला दह्याला पाणी सुटलेलं नाही. मस्त असं रिच क्रीम दाटसर डेअरीपेक्षाही छान दही आपलं घरीच तयार झालेलं आहे. फक्त सुरुवातीला जे आपण विरजण यामध्ये टाकलेलं आहे ना, ते जास्त आपल्याला आंबट नसावं. फ्रेश दह्याचं विरजण आपल्याला टाकायचं आहे. दही लावल्यानंतर आपल्याला जेवढं दही पाहिजे असेल ना, तेवढं काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं दही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे दही जास्त आंबट होत नाही. जेवढं दही तुम्ही लावल्याच्या नंतर बाहेर ठेवणार ना, ते तेवढंच आंबट होत जाणार. दही अगदी सुरीने कट करता येईल असं दही तयार झालेलं आहे. सुद्धा जसं आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावलेलं आहे ना, अगदी तसंच ह्या स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा दही आपलं तयार झालेलं आहे. मस्त हे दही तयार होतं. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने दही ट्राय करून पहा. फक्त छोट्या छोट्या ज्या टिप्स मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत ना, त्या वापरा आणि दही बनवा.